मोशीच्या शू रोडवर काही दिवसांपासून गटार फुटलाय, पण जबाबदार मात्र गप्प आहेत. साहिल्स फॉर्च्यून पार्क सोसायटीच्या बाहेरच गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहतंय. डासांचा उपद्रव वाढलाय आणि आता नागरिकांच्या जीवाला डेंग्यू सारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय. हा फक्त गटाराचा प्रश्न नाही, हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुरावा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी तक्रारी केल्या, फोटो काढले, कॉल केले, पण प्रतिसाद मिळालाच नाही. डासांचा प्रादुर्भाव इतका वाढलाय की संध्याकाळी रस्त्यावर उभं राहणंही कठीण झालंय. दरम्यान नागरिकांचा आरोप आहे की कर न भरल्यास जप्तीचं नोटीस पाठवणारे अधिकारी आमच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष करतायत. एका रहिवाशानं सांगितलंय, टॅक्स भरला नाही तर प्रशासन कडक होतं, पण आमच्या आरोग्याचं काय, आमच्या मुलांचं काय. मोशीसारख्या विकसित भागात जर नागरिकांना अजूनही गटाराच्या पाण्यातून जावं लागत असेल तर हा विकास नाही, ही व्यवस्थेची पराजय कथा आहे. लोक आता केवळ संतप्त नाहीत तर जागे झालेत. ते विचारत आहेत, प्रशासन आमच्यासाठी आहे का आमच्यावर आहे. मोशीतील नागरिकांनी एकत्र येत आवाज उठवायला सुरुवात केली आहे, कारण शांततेचा अर्थ आता अन्याय सहन करणं नव्हे. जेव्हा नागरिक उभे राहतात तेव्हा व्यवस्था हलते आणि हा आवाज यावेळेस गटारात नाही तर न्यायाच्या मार्गावर वाहतोय. आमचा आवाज थांबणार नाही, कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन.